नमस्कार मित्रांनो, मे महिना आहे, गरमी वाढतच चालली आहे. सूर्य डोक्यावर असा तळपतोय की जणू कसे घराबाहेर निघता तेच बघतो अशी धमकीच देतोय. तरीही लोक घराबाहेर निघतायत. अंग भाजून निघतं, पण पाण्याचं स्वप्न सुद्धा कष्टाला बळ देतं. त्यामुळेच सूर्याच्या नजरेला नजर देत लोक जिद्दीने उभे राहिलेत. कुदरत जैसे इंसानों का इम्तिहान ले रही है, पर सूरज के तेज होने की परवाह किए बगैर वाटर कप स्पर्धा तेजी से बढ़ती जा रही है और महाराष्ट्र के लोग इतनी कठिनाइयों का सामना करते हुए अपने गांव को पानीदार करने की कोशिश में लगे हुए हैं. और कमाल देखिए, गांव इतने जोश और उम्मीद से भरे हुए हैं कि बहुत सारे गांव ने रिक्वेस्ट की है कि 22 मई को स्पर्धा खत्म ना की जाए. हम और काम करना चाहते हैं और दुष्काल से मुक्त होकर ही दम लेंगे. तो गांवकरी दोस्तों, आप लोगों के लिए खुशखबरी ये है कि स्पर्धा की अवधि 5 दिन बढ़ा दी गई है. मतलब 22 तारीख की जगह अब स्पर्धा 27 मई की रात 12 बजे खत्म होगी. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजची सफर. चला बघूया आजचे आपले लाडके स्टार्स आपल्याला कुठं घेऊन चाललेत. हाय आमिर. हाय किरण. नमस्कार मित्रांनो. प्रेक्षकांनो, आता आपण जात आहोत धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यातील होळ या गावात. स्नेहाताई, कसा वाटतोय सगळा प्रवास? खूपच छान. ते बघ, छुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊयात. वनराज पाटील धुळे जिल्हा परिषदेत काम करतात. ते धुळे शहरात आपल्या परिवारासोबत एक सुखी आयुष्य जगत होते. एक दिवस मात्र त्यांनी आपली बॅग भरली आणि सरळ निघाले आपल्या मामाच्या गावी. माझं जन्मगाव हेच आहे, होळ तालुका शिंदखेडा. लहानपणीच वडील वारल्यामुळे आम्ही इकडे मामाकडेच राहायला आलो. आम्ही लहानाचे मोठं या गावातच झालो, इथं शिक्षण झालं. आपल्या लहानपणीचं गाव आता बदलत चाललंय याची वनराज यांना खंत आहे. पूर्वी दूधवाला दूध विकायचा गावामध्ये आणि आता टँकरवाला पाणी विकतोय गावामध्ये. लहानपणीच्या आठवणीत अशाही काही आठवणी आहेत ज्यांनी त्यांना या गावात यायला भाग पाडलं होतं. 3-3, 4-4 किलोमीटरवरनं आम्ही लहानपणी देखील पाणी भरत होतो विहिरींवरनं. मी जेव्हा लहान होतो तेव्हा 3-4 अपघाती घटना त्या विहिरीमध्ये झालेल्या आहेत, गाव विहिरीमध्ये. ते माझ्या डोक्यातच बसलं की नाही, हे कुठंतरी आता आपल्याला थांबवावं लागेल, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आपल्या लहानपणीच्या या कटू आठवणी बदलण्यासाठी वनराज पाटील जलसंधारणाच्या ट्रेनिंगला गेले होते. गावात परत येऊन त्यांनी ग्रामसभा घेतली, लोकांच्या घरोघरी गेले. त्यांनी असा विचार केला होता की काम सुरू झाल्यावर काही दिवसांनी धुळ्याला परत जाऊ. मला वाटलं आपण अपडाऊन करून श्रमदान करू शकतो, गावातील मंडळी बाकीचं सांभाळून घेतील असं मला वाटलं होतं, परंतु तसं शक्य झालं नाही. आता मात्र या कामात 24 तास लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी संपूर्ण 1 महिन्याची रजा मागण्याचा निर्णय घेतला. तिथं 1 महिना रजा इम्पॉसिबल आहे, शक्य नाही. परंतु मी साहेबांना सांगितलं की सर, माझं गाव खूप दुष्काळात आहे, मी तो दुष्काळ आता मला सहन नाही होत, मला वेतन नाही मिळालं तरी चालेल, पण मला कृपया करून 1 महिन्याची रजा द्या. त्यांना ती माझी भावना समजल्या, त्यांनी मला होकार दिला. मला त्याचा खूप त्यावेळी आनंद झाला. वनराज यांच्या मामाच्या गावात जोमानं काम सुरू झालं, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एक अडचण निर्माण झाली. मिसेस तर आता माझ्याशी बोलतही नाहीत. ते म्हटले, हे कोणत्या प्रकारचं काम आहे, अजून तुम्ही मला 15-16 वर्षात सोडलं नाही, घर सोडलं नाही, कुठे गेले नाहीत. हा असा पहिल्यांदा या 15 वर्षात 1 महिना परिवारापासून वेगळ्या ठिकाणी मी काम करतोय. वनराज यांना मात्र आशा आहे की त्यांची पत्नी त्यांना समजून घेईलच, कारण यावेळी त्यांच्या गावाला त्यांची गरज आहे. अशा या गावच्या भाच्याला भेटायला पोचल्या स्नेहलता आणि प्राजक्ता. मित्रांनो, आता आपल्या सोबत
आता हे जलसंधारणाच्या कामासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मुलींचं काय म्हणणं असतं, त्यांना एक प्राऊड फील होतो की आज माझे वडील एक वेगळं कार्य करतायत समाजासाठी. हो, आतापर्यंत मी जे जे वेगवेगळी कामं केलेली आहेत त्याच्यापेक्षा हे काम जरा वेगळंच आहे आणि असा प्लॅटफॉर्म मला पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला की जर हे काम झालं नाही तर आपलं गाव शेवटपर्यंत दुष्काळीच राहील. म्हणून 1 महिना सुट्टी माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही. या 1 महिन्यात मला खात्री आहे की आपलं गाव दुष्काळमुक्त होऊ शकतं, पाणीदार होऊ शकतं. आणि मला फक्त या 1 महिन्यासाठी मला सुट्टी द्या, तुम्ही पण सुट्टी द्या. तुम्ही आम्हाला खूप प्रेरणा दिली आहे तुमच्या या सगळ्या स्टोरीमधून. आम्हाला वाटतं की हे फक्त बोलण्यापुरतं राहू नये, तर आम्ही यावं आणि तुमच्या सोबत श्रमदान करावं. तर जाऊया श्रमदान करायला. ओके मॅडम, चला चला. वाह वाह वनराज जी, वाकई आपके जोश और उत्साह की दाद देनी पड़ेगी. बहुत ही कमाल का काम कर रहे हैं आप. और आपके साथ साथ आपके बॉस का भी शुक्रिया अदा करते हैं हम कि उन्होंने आपको छुट्टी दी. और एक और रिक्वेस्ट है आपके बॉस के लिए कि आप वनराज जी को 5 दिन छुट्टी बढ़ा दीजिए, क्योंकि अब कंपटीशन 5 दिन बढ़ गया है, तो 5 दिन और उनको ज़रूरत पड़ेगी छुट्टी की. और हम उनकी पत्नी से विनती करते हैं कि प्लीज आप उन्हें माफ कर दीजिए. वो बहुत अच्छा काम कर रहे हैं, गांव के लिए काम कर रहे हैं. दोस्तों, वाटर कप की खास बात यह है कि जब जल संधारण का महत्व एक बार लोगों को समझ आ जाता है, फिर एक जुनून जैसा सवार हो जाता है. फिर कोई साथ दे या ना दे, ये पागलपन, ये जुनून कम ही नहीं होता. बिल्कुल. ऐसे ही जुनून की एक और कहानी लेकर आ रही हैं स्नेहलता और प्राजक्ता. ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग या 2 क्षेत्रांचा उत्तम मिलाप दिसून येतोय शहाद्यातल्या कोठली गावात वॉटर कपच्या निमित्तानं. ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा केलेली सविता पाटील आणि इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेली उज्ज्वला पाटील या दोघी मैत्रिणींनी मिळून अलीकडच कोठली गावात एक प्रोजेक्ट हाती घेतलाय, गावाला पाणीदार करण्याचा. आपली धरणी माता आहे. आता याच्यात पाणी काय शिल्लक राहिलेलं आहे, राहू दिलंय का आपण? याच्यात पाणी नाही आणि जेवढं आहे तेवढ्यातच समाधान करा. आणि जे पावसाचं पाणी येतंय बुवा त्याला आळवा तुम्ही. तेच पाणी आपल्या शेतांमध्ये, जमिनीत, नाला, विहिरींमध्ये ते विहीर पुढं भर करा. ते पाणी म्हणजे परत पर्क्युलेशन होईल, परत तेच पाणी आपल्याला प्यायला कामात येईल. याच जाणीवेतून दोघींनी पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या गावी परतल्या. काय करायचं ते समजलं होतं आणि त्यासाठी साथ हवी होती गावकऱ्यांची. त्यासाठी या दोघींनी दारोदारी जाऊन लोकांना श्रमदानाला येण्याची विनंती केली. त्यांच्या प्रयत्नांना गावातून अल्पसाच प्रतिसाद मिळाला, पण दोघींना एकमेकींची साथ होती. पहिलं काम त्यांनी हाती घेतलं माती परीक्षणाचं. आमचं हे टार्गेट होतं लोकांना माती परीक्षणासाठी, म्हणजे माती परीक्षण का करतात हे आम्हाला लोकांना समजून द्यायचं होतं. तर आम्ही बोललो त्यांना माती परीक्षण जर केलं तर आपल्या शेतात कोणत्या खताची मात्रा किती प्रमाणात, किती कमी आहे हे आपल्याला समजेल. आणि आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, आपली जमीन सेंद्रिय आहे का आम्ल आहे, आपल्याला हे पण समजेल म्हटलं. आम्ही स्वतः जाऊन प्रशिक्षणार्थींनी 290 नमुने जमा केलेले आहेत. 290 माती नमुने गोळा केल्यानंतर पुढचं काम दोघींनी हातात घेतलं शोष खड्ड्यांचं. त्यांना शोष खड्ड्यांचं महत्व सांगितलं, व्हिडिओ वगैरे दाखवले तर त्यांना इथं पटत होतं. पण मग त्यांचा मेन पॉइंट असा की त्याच्यातनं आम्हाला काय भेटणार आहे का. आम्ही त्यांना फक्त हे सांगायचं, भेटेल ना तुम्हाला, काय भेटेल आम्ही सांगायचं, आम्हाला पाणी भेटेल मग तुम्हाला पाणी भेटेलच ना. स्वतः गावात फिरून या दोघींनी आपल्या भावा बहिणींच्या मदतीनं 7 शोष खड्डे खणून दिले. गावासाठी इतकी धडपड करणाऱ्या या 2 मुलींचं घरच्यांनाही फार कौतुक आहे. यांचे फॅमिली मेंबर तर एकदम स्ट्रॉंग आहेत. ते तर डायरेक्ट सांगतात की आम्हाला काय टेन्शन नाही आहे, आम्हाला जायचं जे पाठवायचं आहे त्या पोरींना ते काय चुकीचं करत नाही. फुल सपोर्ट आहे फॅमिलीचा. दोघींना गावातून मिळणारा प्रतिसाद जवळपास 0 आहे. पण या दोघी रोज श्रमदान करतात, सोबतीला एकही व्यक्ती नसली तरी. आणि त्यांची ही चिकाटी बघून त्यांच्या घरातलेही अचंबित होऊन जातात.
म्हणे तू फक्त घरात राहिला की कंटाळा करते म्हणे, नाही हे काम मी करणार नाही, ते काम करणार नाही. तिथे गेल्यावर कसं काय तू 2 तास कंटिन्यू श्रमदान करते. म्हटलं काय माहिती एनर्जी भेटते, म्हटलं बाहेर गेल्यानंतर एनर्जी भेटते, त्या कामावरच एनर्जी भेटते म्हटलं. त्यांच्या याच एनर्जीमुळं कोठली गाव आजही स्पर्धेत टिकून आहे. मला इतका अभिमान आहे त्या पोरींवर की त्या 2 पोरींमुळेच आज माझं गाव प्रवाहात आहे. हा खूप मला मोठा अभिमान आहे त्या मुलींचा. आपल्या कामात जर अधिकाधिक गावकऱ्यांची साथ मिळाली तर गावात मोठं काम उभं राहील याची या मुलींना पूर्ण खात्री आहे आणि त्यासाठी त्या प्रयत्नशीलही आहेत. तरी आम्ही लोकांना सांगतो उद्या या, परवा या, तुमचं जमेल तसं या, वाटल्यास तुमचं सकाळी जमत असेल तर दुपार तेव्हा आम्ही येऊ, वाटल्यास तुम्ही टेन्शन नका घेऊ. गावाचं श्रमदानाचं टार्गेट पूर्ण होईल की नाही हे सांगणं मुश्किल आहे, पण आपल्या प्रयत्नांमुळं याहूनही मोठं बक्षीस गावाला मिळेल असा ठाम विश्वास दोघींना वाटतो. जरी आपल्या गावाच्या स्पर्धेत 1 नंबर नाही आला तरी चालेल, स्पर्धेसाठी नाही काम करत, पण आपल्या गावाच्या पाण्याची पातळी तर वाढेल ना. तो आपल्याला सर्वात बुवा तेच आपलं म्हणजे बक्षीस आहे ना, पाण्याची पातळी वाढली तर. स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आज सविता आणि उज्ज्वला या दोघी गावात पाय रोवून श्रमदान करतायत आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी दोघीही लढतायत. आता जर यावेळी जर आम्ही असं म्हणजे मध्येच जर निघून गेलो आणि फ्युचरमध्ये जर असं आपल्यावर संकट आलं, त्या संकटाला सोडून आपण जाणार आहे का, त्याच्यावर पूर्ण मात करूनच जाऊ ना आपण. म्हणून आम्ही मनाशी पूर्ण दोघांनी विचार करून घेतलेला आहे की बा आपल्याला शेवटपर्यंत सोडायचं नाही, सोडायचं नाही म्हणजे सोडायचंच नाहीये. अशा या झुंजार प्रवृत्तीच्या 2 जलयोद्ध्यांना भेटायला पोहोचल्या प्राजक्ता आणि स्नेहलता. ज्या सैनिकांना भेटण्याची आपल्याला इतकी उत्सुकता लागली होती त्या सैनिकांना भेटण्यासाठी आता आपण कोठली गावात येऊन करताय, आज महाराष्ट्राचा एवढा विचार करताय, हा विचार असाच चालू ठेवा. आणि मग सविता आणि उज्ज्वला बरोबर प्राजक्ता आणि स्नेहलतानंही केलं श्रमदान. सविता और उज्ज्वला, आप हमारे लिए स्टार्स हैं. वी आर सो प्राउड ऑफ यू. हमें आप पे नाज है. कंग्रेचुलेशंस. और आप जो काम कर रहे हैं उसका ज़रूर आपको फ़ायदा होगा, गांव को फ़ायदा होगा. और मैं कोटली के गांव वासियों को एक नम्र विनती करना चाहता हूं. अभी भी स्पर्धा में 10 दिन बाकी हैं. हो सके तो आप उज्ज्वला, सविता और उन सारे लोगों का साथ दें जो काम कर रहे हैं. आपके साथ से उनका हौसला और बुलंद हो जाएगा और आपका गांव पानीदार. चलिए दोस्तों, आगे बढ़ते हैं. आजकल सेल का सीजन है, एंड ऑफ सीजन सेल. मैं देखती हूँ कि बहुत सारी दुकानों के बाहर बड़े बड़े बोर्ड्स लगे रहते हैं. 40% ऑफ, 50% ऑफ, कहीं कहीं तो 80% ऑफ तक लिखा रहता है. पर आमिर, मैंने आज तक 100% ऑफ कभी नहीं देखा है. पैसा देने की जरूरत ही नहीं है. ऐसा कहाँ देख लिया आपने? सब मुफ्त है, फ्री. कहाँ? एक जगह है जहां ये बोर्ड लग चुका है.
सातेफळ गावात आजकाल संजीव वाघमारेंच्या कटिंगच्या दुकानाबाहेर माणसं वेटिंग मध्ये उभी असतात. दिवसभर दाढी आणि कटिंगचं काम नॉन स्टॉप चालू आहे. त्यांना एका क्षणाचीही उसंत मिळत नाही. दुसरीकडे केशव शिंदेच्या हातांनाही अजिबात विश्रांती नाहीये. त्यांची ही इस्त्री दिवसभर चालू असते. एरवी या दुकानांच्या बाहेर लागलेली रांग पाहून असं वाटतं की धंदा जोरात चाललाय, घसघशीत कमाई व्हायला लागलीय. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या दोन्ही दुकानदारांची कमाई मात्र शून्य. कारण हे सगळं काम व्हायला लागलंय एका ऑफर मध्ये. फ्री फ्री फ्री. वर्षभराची दाढी आणि कटिंग फ्री, महिन्याभराची इस्त्री ही फ्रीच. पण सगळ्याच फ्री ऑफर्स मध्ये असतात तशाच अटी आणि तसेच नियम इथंही लागू आहेत. ही ऑफर फक्त श्रमदान करणाऱ्यांसाठी आहे. पण या ऑफरच्या पाठीमागं एक अंदर की बात सुद्धा आहे. ज्यावेळेस तिथं आम्ही श्रमदानाला गेलो मग 200, 250, 300 लोक असायची. पण प्रत्यक्षात काम करणारे 200 लोक असायचे आणि 100 लोक आपलं इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, इकडं बघ. त्या लोकांनी सुद्धा कंटिन्यू काम करावं, मनापासून काम करावं. त्यासाठी मी ही गावासाठी ऑफर दिली. जलसंधारणाचं काम करून गावानं आपली पाण्याची समस्या सोडवावी हा या ऑफरच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. गावात पाणी ही मोठी समस्या आता सध्या. 2-2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं आम्हाला सध्या. मग पाणी जर गावात भरपूर असलं तर काय म्हणजे त्याचाच आनंद आहे मला. दोन्ही ऑफर्सना तुफानी प्रतिसाद मिळालाय. बाणाचा नेम बरोबर लागलाय. ऑफरमुळे लोक भरपूर आले. वापर नव्हती तेव्हा कसं जाईल बसाईल असं करा. ज्यावेळेस त्यानं वापर दिली 4 एप्रिलला माणसं वाढले त्यांनी फुकट म्हणल्यानंतर. त्यांची ऑफर असल्यामुळं आपल्याला ते गरीब माणूस ऑफर देतो म्हणल्यावर आपल्याला कष्ट करायला काय हरकत आहे. या ऑफर्समुळे गावात आता श्रमदानाच्या कामानं चांगलीच उचल घेतली आहे. पण त्यामुळेच दोन्ही दुकानदारांना विश्रांतीचा एक क्षण सुद्धा मिळणं अवघड होऊन बसलंय. पण त्यांना या गोष्टीची काही एक चिंता नाहीये. किती बी भरपूर लोक आले का 500 येऊ 1000 येऊ किती बी लोक आले तरी मी त्यांची इस्त्री करायला तयार आहे. आणि प्रत्येक माणसाची जर इथं दाढी कटिंग जर मोफतच करायची म्हणलं समजा गावाला मोफत करू आणि ती स्पर्धा आम्ही जिंकूच. नक्की जिंकणार तुमचं गाव. संजीवनी केशव नक्की जिंकणार. आणि मी पण सातेफलमध्ये शिफ्ट होणार कारण मला दाढी करायची खूप गरज आहे. बघा वेरी नाइस. पर मैं कैसे शिफ्ट हो जाऊं? मुझे तो दाढ़ी करने की जरूरत ही नहीं है. बाल कटिंग का कुछ होता तो फिर मैं शिफ्ट हो सकती थी. महिलाओं के लिए कोई स्कीम? अरे फिकर नॉट किरण, अजून एक ऑफर आहे. अच्छा, फक्त महिलांसाठी. बघा कात्री, एप्रन, आयब्रोज थ्रेड, केसांवर सपासप पाणी मारलं जात आहे. मुलींचा हेअर कट केला जातोय. बायकांचे आयब्रोज केले जात आहेत. नाही, ही कोणतीही ब्युटी कॉन्टेस्ट नाहीये बरं. ही आहे अकोल्यातल्या जामगाव मधल्या वॉटर कपच्या श्रमदानाची साईट. विदर्भातल्या जामगाव मध्ये श्रमदान तर सुरू झालं पण एक अडचण होती. आता या टाइमले तुमचा हा कार्यक्रम येते, ऊन खूप तपते, 2 घंटे थांबू शकत नाही त्या बाया. अंग भाजून काढणाऱ्या या गरमीत सुद्धा श्रमदान करणाऱ्या महिलांची संख्या अजून वाढवण्यासाठी एक कूल ऑफर देण्यात आली. आणि यात मदत केली अकोल्यातल्या रेकॉर्ड होल्डर ब्युटिशियन ज्योतिताईंनी. ज्योतिताई बद्दल आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही असं ठरवलं की ज्योतिताई या वर्ल्ड रेकॉर्ड बनवून आहे. 107 आयब्रो त्या एका तासात करतात. त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा भेटली. त्या महिला जर आपल्या गावात आपण आणल्या तर आपल्या महिला जास्तीत जास्त श्रमदानाला येत आहेत आपल्या, तर त्या आणखी प्रेरित होतील की त्या वर्ल्ड रेकॉर्ड बनवू शकतात. तर आपण कुदळ टिकास पावडं घेऊन खंदू शकणार नाही का ताकदनं? अशासाठी बोलवलं आम्ही त्यांना. आणि गावात पोहोचल्या ब्युटिशियन ज्योतिताई आणि त्यांची टीम. ते गाव जे आहे ते महिलांनीच जलसंधारणासाठी महिलांनीच उठून उभं केलेलं आहे आणि माझाही कुठेतरी वाटा असावा या हिशोबाने आपणही त्या गावामध्ये जावं आणि त्यांना आपला आयब्रो आणि हेअरकट फ्री ऑफ चार्ज देऊन त्यांना मोटिवेट करावं की जेणेकरून तिथे जास्त महिला येतील आणि जास्त त्या श्रमदान करतील. या हिशोबाने मी त्या गावामध्ये गेली. आता गावातल्या लहान मुलींपासून ते अगदी मोठ्या बायकांपर्यंत सर्वच या ऑफरचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि श्रमदानही करतायत. या कार्यक्रमानंतर नक्कीच आम्हाला असा कॉन्फिडन्स आहे की उद्या आमच्या श्रमदानात जवळजवळ 10%, 15% म्हणा किंवा 50% म्हणा जे लोक गावातून येत नव्हते श्रमदानासाठी त्याचा सहभाग आम्हाला उद्यापासून मिळणार आहे अशी आम्हाला गॅरंटी वाटते.
या खुल्या आकाशातल्या मोकळ्या ब्युटी पार्लरमध्ये येऊन महिला खुलून गेल्यात. त्यामुळे श्रमदानाचा थकवा तर कुठच्या कुठे पळून गेलाच आहे, पण गावातलं वातावरण सुद्धा एकदम खुलून गेलंय. वाह वाह वाह, क्या बात है, कमाल का स्कीम है. मैं तो जामगांव में शिफ्ट होने वाली हूँ. हाँ, और मैं सातेपुल शिफ्ट हो रहा हूँ. दोस्तों, दुष्काळ जैसे इंसानों को परेशान करता है, वैसे ही जानवरों को भी. कई बार उनकी हालत इंसानों से भी ज्यादा बुरी हो जाती है. और कभी कभी ऐसा होता है कि जानवर हमें आके बताते हैं कि दुष्काल कितना तीव्र है, हमें काम करने की ज़रूरत है. और कमाल की बात यह है कि कई लोग उनकी बात समझ भी जाते हैं, उनका कहा मान भी जाते हैं. बिबट्या मनुष्य वस्तीपासून लांब जंगलात रुबाबात राहणारा एक देखणा प्राणी. एके दिवशी या रुबाबदार प्राण्याचा बछडा विहिरीत अडकल्याची बातमी रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल नगराळे यांच्या कानावर आली. एक रात्र ते पिलू बाहेर आलं नाही. त्याची जी मम्मी होती ती त्या पूर्ण विहिरीच्या अवतीभोवती फिरतच होती. तिचे एवढे पगमार्क्स आम्हाला आढळले. शर्थीचे प्रयत्न करून त्या बछड्याला त्याच्या आईकडे सोपवण्यात तर आलं, पण हा प्रसंग शीतल यांना अस्वस्थ करणारा होता. एप्रिल महिना असल्यामुळे ते पाण्याच्या शोधात शेतात आले होते. मनुष्य म्हणून आपण टँकरने पाण्याची सुविधा करू शकतो, पण मुक्या प्राण्यांनी कुठे जावं. त्यावेळेला वाटलं की नाही, आपण काम करायला पाहिजे. पाण्यासाठी काम करण्याच्या विचारात असतानाच वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली. जिल्हाधिकारी साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की सगळ्या अधिकाऱ्यांनी एक गाव सिलेक्ट करा आणि त्या गावामध्ये तुम्ही जाऊन श्रमदान करा. मग काय, RFO मॅडम ज्या संधीची वाट पाहत होत्या ती संधी चालून आली होती. मी मनाशी निश्चय केला होता की 45 दिवस मी ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून काम करणार. तर माझ्या टीम मधील 10 लोक माझ्यासोबत तयार झाले की मॅडम आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. आणि मग शीतल आणि त्यांची वन विभागातली ही जलयोद्ध्यांची टीम दिवसभरातली आपली कामं आटपून दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन श्रमदान करू लागली. एका गावात नाही, ज्या म्हणजे जवळजवळ ते आता एक 20 ते 22 गावांमध्ये त्यांचे दौरे झालेत. रोज एक गाव. तर एखाद्या दिवशी सकाळी एका गावात गेलं, संध्याकाळी दुसऱ्या गावात गेलं. आणि ज्या गावांमध्ये पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता तिकडे शीतल मॅडम अजून 2 पावलं पुढे गेल्या. आम्ही ठरवलं की या प्रत्येक गावाला आपण जाऊन व्हिजिट करायची. इथे आपण ऑफिसर आहोत, हा इश्यू आपण डोक्यातनं काढायचा. या प्रत्येक गावात काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघायचे आणि तिथे श्रमदान करायचं. आणि नुसतंच ठरवलं नाही तर खरंच त्या अक्षरशः गावोगावी जाऊन पाण्याच्या कामासाठी लोकांना प्रोत्साहित करतायत. बोलावे तसे चालावे ते प्रत्यक्ष कृतीतून मी पाहतोय आणि एकदा नाही, आज 8व्यांदा पाहतोय. मॅडम आलाय असं म्हटल्यावर सर्व बाया, सर्व आबालवृद्ध सर्व जमा झाले. म्हणजे एक असं हृदयाशी नातं त्यांनी जोडून घेतलं मांडळशी. ज्याला एवढी या गावाबद्दल कळकळ आहे, तळमळ आहे, असा अधिकारी मी आजपर्यंत नाही पाहिला. गावकरी आणि शासकीय अधिकारी तर जवळ येतायतच, पण अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांचं सुद्धा एक वेगळं नातं तयार होतंय. त्या स्वतःहून म्हणायच्या, खूप आता अंधार झालाय, भुका लागले असतील, आपण जाऊया. पण ते त्यांचा स्टाफ काय म्हणायचा, नाही मॅडम एवढं जर अपूर्ण राहिलं तर ते तसंच राहील, पुन्हा आपण उद्या दुसऱ्या गावात जाणार आहे. असे अधिकारी जर राहिले ना मग कामाचा आम्हाला कंटाळा येत नाही, उलट कामाचं प्रोत्साहन होतं. अशा अधिकाऱ्याच्या कुटुंबाला तिच्याबद्दल अभिमान न वाटावा तरच नवल. अभिमान तर वाटतो मला माझ्या मिसेस बद्दल. एवढं 45 दिवस श्रमदान करते आणि काही लोकांसाठी करते, ज्या गावामध्ये दुष्काळ आहे अशा लोकांसाठी जर ती काही करते तर ते ऐकून फार आनंद झाला होता. RFO शीतल यांची आत्मीयता आणि त्यांच्या या ध्यासामागे अजून एक कारण सुद्धा आहे. मी जेव्हा लहान होती, मी माझी भावंड आम्ही सगळे पोहायला जायचो नदीमध्ये मामाच्या गावाला. याचा आनंद आम्ही आमच्या मुलांना देऊ नाही शकत, कारण पाणीच नाही राहिलेलं आहे. ही परिस्थिती म्हणजे जी मी अनुभवली आहे, ही परिस्थिती मी आता आणू शकते की नाही माहित नाही, पण त्यासाठी प्रयत्न करणं हे मी माझं कर्तव्य समजते. आणि या उमद्या ऑफिसरला आणि त्यांच्या टीमला भेटायला पोहोचल्या प्राजक्ता आणि स्नेहलता. नमस्कार. जनरली रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स आणि त्यांचा स्टाफ हा ऑफिसमध्ये असतो, पण श्रमदान म्हणजे हातात टिकाव आणि सगळं घेऊन हे करताना तुमची काय फिलिंग असते? पहिले 2 दिवस आम्हाला खूप त्रास झाला, शरीरात पेन खूप झाले
पण त्यावेळेला वाटलं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा योजनांमध्ये विविध प्रकारच्या लोक जेव्हा काम करतात हीच कामं, तर त्यांना किती पेन होत असतील याची आम्हाला जाणीव झाली. अर्थात तेच, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आणि तुम्हा सगळ्यांसाठी प्रश्न की तुम्ही तुमच्या मॅडमला इतका सपोर्ट करताय, तर ही खरंच एनर्जी येते कुठून? पाणी आहे तर जग आहे, तर कोणी बी असं जी जीव वस्तू आहे त्याला गरजेची आहे. आणि अशा ज्या गोष्टी समोर येतात ना, मग त्याला परिवाराला समोर कधी ठेवलं ते पण म्हणतात अरे बाबा मी पण येतो तुझ्याबरोबर लागेल तर. पण जेव्हा कुठलीही समाजात आपण एक चळवळ उभी करतो तेव्हा नक्कीच सुरुवातीचा प्रवास हा खूप खडतर असतो, बऱ्याच अडीअडचणी येतात. मग तुम्हाला अशा अडीअडचणी आल्या का? एखाद्या गावात जाऊन आपल्याला जिथे कोणी ओळखतच नाही तिथे एकटं जाऊन कसं काम करायचा हा एक प्रश्न होता. पण थँक्स टू माय टीम की ज्यांच्यामुळे ते शक्य झालं. याच तुमच्या सगळ्या गोष्टींनी आम्ही दोघीही खूप प्रेरित झालो आहोत. आणि आता जास्त वाट न पाहता आपणही जाऊया श्रमदान करायला. वाह वाह, क्या बात है शीतल जी, आपको और आपकी पूरी टीम को हमारा सलाम. इस देश को आप जैसे ऑफिसर्स की जरूरत है जिन्हें लोगों और कुदरत, इन्वायरमेंट की इतनी फिक्र है. जब लोग और प्रशासन साथ मिलकर काम करें तो कमाल हो जाता है. तो दोस्तों, स्पर्धा के आखिरी दिनों में हर तरफ जोर लगा के हैशा का माहौल है. और जब जोर लगाने की बात हो तो पहलवान कैसे पीछे रह सकते हैं. माण तालुक्यातलं दीडवाघवाडी पैलवानकीसाठी प्रसिद्ध. शिवाजीराव दीडवाघांसारखे दिग्गज पैलवान या गावानं दिलेत. एकेकाळी या गावातले कुस्तीचे आखाडे पैलवानांनी अक्षरशः दणानून सोडले होते. आखाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण आज इथं हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या पैलवानांची तालीम होते. ज्या भागात चांगलं पाण्याचा ही सोर्स असल्यामुळे त्या भागात पैलवान जास्त आहेत आणि आमच्या भागात पाणी कमी असल्यामुळं पैलवान कमी येते. म्हणजे पैलवानकीला खर्च आहे. पैलवान जी मुलं होते त्यांना ती दूध वगैरे जी खोराक आहे नाही ती त्यांना मिळायला न लागल्यामुळं ती मुलं तशीच त्याची वाढ कमी झाली आणि तिथून हळूहळू पैलवानकी कमी होत होत आमच्या वाड्यातील कमी लोक व्हायला लागली. दुष्काळानं गावातून पैलवानकी काय घालवली, गावाची रयाच निघून गेली. गावामध्ये अशी परिस्थिती होती की लहान मुलं आणि म्हातारी माणसं हे सोडले तर गावामध्ये कोणच बघायला नव्हतं. असं वाटत होतं की आपण एखादं खिंडार कसं असते, बंद गाव, शांत सुखसुखाट, एखादं मयत झाल्यावरती तिकडे कशी शांती असते तशी शांती आमच्या गावामध्ये होती. आणि अशातच यावर्षी वॉटर कप स्पर्धा घोषित झाली आणि काही सुजाण गावकऱ्यांनी पुन्हा एकदा गावाची परिस्थिती बदलण्याचा वसा घेतला आणि गावाला भावनिक आवाहन केलं. हे निसर्गाची जी भांडी आहेत, ह्या भांडीचा जो साठा आहे, हा साठा पुढची पिढी आपली 100% त्या पिढी आपल्यातलं त्या साठ्यातलं पाणी ते लोक पिणार आहेत. मग त्यांच्यासाठी म्हटलं आपण ही भांडी तयार करूया. हळूहळू लोकांची साथ मिळू लागली. 60-70 गावकरी दररोज श्रमदानाला येऊ लागले. पण इतकं पुरेसं नव्हतं. गावाला अधिक बळ हवं होतं आणि पैलवानांच्या गावात बळाची काय कमतरता. आपल्याला असं श्रमदान करायचंय म्हटलं, तुम्हाला सकाळच्या टाइमला यायला लागेल. मग हे पैलवानांचा ग्रुप तयार झाला, 10-15 पैलवान आणि तब्येत बिब्येत व्यवस्थित. 1, 2, 3 आता कुस्ती दुष्काळाची. एक एक करता करता हे लाल मातीतले वीर मैदानात उतरले आणि सुरू झाली दुष्काळासोबतची कुस्ती. बलदंड बाहूंमधल्या आणि कणखर मनगटांमधल्या ताकदीच्या जोरावर या पैलवानांनी जबरदस्त काम करून दाखवलं. आता आमच्या पैलवानांनी जे काम केले ते CCT हा त्यांनी केलेला आहे आणि त्याचे जे घनमीटर आहे ते 300 घनमीटर बसते आणि त्या 300 घनमीटर CCT मध्ये 3 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये साठवण क्षमता आता त्याची झालेली आहे त्या CCTची. आता गावातले सर्वजण म्हणतात एक वेळ हे अजस्त्र मशीन थांबेल, पण दीडवाघवाडीचे हे पठ्ठे मात्र थांबणार नाहीत. आता आमचा पैलवान आहे ना, JCBला ऐकणार नाही. किती केलं तरी ते माणसाने बनवलेलं मशीन आहे. त्याचं ज्यावेळी डिझेल संपतं त्यावेळी ते थांबतं. पण आमचा पैलवान पैशावर चालत नाही, ताकदीवर चालतो. त्यामुळे आमचा पैलवान थांबत नाही.
पण तुमची मशीन थांबेल. क्या बात आहे. तुमचं मशीन थांबेल पण आमचा पहलवान थांबत नाही. वाह, क्या बात है. इन पहलवानों ने सचमुच तूफान मचा रखा है महाराष्ट्र भर में. इस साल कई जगह पहलवान पानी के लिए दंगल लड़ रहे हैं. आता दुष्काळाची वाट लागणार. नमस्कार पोस्टमॅन काका. नमस्कार. नमस्कार. आज कुठून येत आहे तुम्ही आणि कोणाचं पत्र घेऊन आलाय? आज मी कुठल्या एका व्यक्तीचं पत्र नाही आणलंय. आजची कहाणी आहे ती माझ्या स्वप्नातल्या गावाची. हो, मी वाचून दाखवतो. प्रिय महाराष्ट्र, दुष्काळाचं माहेरघर मराठवाडा. मैलोगंटी पसरलेली उन्हाच्या माऱ्यानं बेजार होऊन गेलेली माळरानं, मलूल होऊन गेलेली गावची शिवारं, पाण्याशिवाय घशात कोरड पडलेल्या विहिरी आणि भेगाळत चाललेली ओढ्यांची नद्या नाल्यांची पात्र. माझ्या स्वप्नातलं गाव आहे याच मराठवाड्यातलं. पण माझ्या स्वप्नातल्या गावात दुष्काळ नाही. माणसाच्या आयुष्यावर उठलेल्या दुष्काळाचा वीट आलाय आता मला आणि माझ्या स्वप्नातल्या गावच्या लोकांनाही. क्षणभरासाठी डोळे मिटून पहा माझं गाव. भर उन्हाळ्यातली दुपार, वैशाख वणव्याची भडकत चाललेली आग, पण ही आग माझ्या गावापर्यंत येऊन थांबते. कारण माझ्या गावासमोर दुष्काळाचं काही एक चालत नाही. गेल्या वर्षी पावसानं दगा दिला तरी ही गावची शिवारं या भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यातही हिरवीगार आहेत. विहिरींना पाणी आहे. भर दुपारी विहिरीच्या पाण्यात सूर मारणारी, पाण्यामध्ये दिलखुलास मस्ती करणारी मुलं आहेत. बघायचंय तुला माझं स्वप्नातलं गाव, पण त्यासाठी स्वप्नात जायची गरज नाही. या गावचा पत्ता अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. भरकटवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. कधी तुला माझ्या स्वप्नांवर संशय आला आणि जाऊन बघावंसं वाटलं तर निसंकोचपणे तिकडे जा. मोकळेपणानं या गावाला जा. या गावची माणसं अगदी तितक्याच मोकळेपणानं, आनंदानं तुझं स्वागत करतील आणि नंतर तुझ्याजवळ बसून तुला आपल्या गावची कहाणी सांगतील. एका परिवर्तनाची कहाणी. कैक वर्षांपासून भरकटवाडीतही दुष्काळानं कहर केला होता. इथंही भाकर तुकड्याच्या शोधात गाव सोडून जाणारी माणसं होती. इतर कित्येक गावांसारखाच इथल्याही मुलांच्या जीवनात पाण्याचा एक तास होता. कविता, गणित, विज्ञानाबरोबर पाण्याचाही तास करायची ही पोरं. 2017 साली गावातल्या काही लोकांनी गावाला पाणीदार करण्याचा विडा उचलला. गावात जलसंधारणाचं काम सुरू झालं. पण बऱ्याच लोकांना पडतो तोच प्रश्न गावच्या काही लोकांना पडला होता. या प्रयत्नांना फळ मिळेल? त्यावर्षी गावात 20% गावकरी कामात सहभागी झाले. काही लोक काम करतात, काही करत नाहीत. जगभरात सगळीकडे असं होतच. पण पाणी कधी कुणावर अन्याय करत नाही. पावसाच्या सरी कधी एकट्या आलेल्या बघितल्यात का? काम करायला जे कोणी असेल ते असेल, पण बरसणारं पाणी सर्वांसाठीच असतं. पुढच्याच पावसाळ्यात तेवढ्या कामाचाही चांगला परिणाम गावकऱ्यांना दिसला. इतकंसं काम करून गावात नेहमीपेक्षा जास्त पाणी आलं. जर पूर्ण काम केलं असतं तर? मग 2018 साली गावानं पुन्हा वॉटर कप मध्ये भाग घेतला आणि या वेळेला 100% गाव पेटून उठलं आणि गावाला खरं बक्षीस मिळालं पावसाळ्यात. गेल्या वर्षी पावसानं संपूर्ण राज्यावर पाठ फिरवली. राज्यावर दुष्काळाची छाया गडद होऊ लागली. पण भरकटवाडीवर मात्र ही सावली पडली नाही. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भरकटवाडीचा कायापालट झाला होता. गावातल्या विहिरी, आड, ओढे, नाले तुडुंब भरले होते. दरवर्षी गाव सोडून निघून जाणारं पाणी मुक्कामाला गावातच थांबलं होतं. आणि माणसंही, ऊस तोडायला घरदार सोडून जाणारे मुलांचे आई बापही गावातच थांबले.
एरवी इतरांच्या रानात काम करणारे हे मजूर आता आपल्या जमिनीत इतर गावातल्या मजुरांना रोजगार देत आहेत. जी माणसं कापसाच्या एखाद दुसऱ्या क्विंटलसाठी तरसायची, तीच माणसं आज रेशमाच्या धाग्यांनी आपलं आयुष्य विणतायत. ज्या जमिनीवर बाजरीचंही पीक रुसलं होतं, तिथं आज झेंडूची फुलं हसताना, खिदळताना, रान फुलांची चेष्टा मस्करी करताना दिसतात. मुलांचा पाण्याचा तास बंद झाला, कायमचा. आज गावच्या शाळेत मुलांची 100% हजेरी पाहायला मिळते. ज्या मुलांना आंघोळीलाही पाणी मिळत नव्हतं, ती मुलं आता विहिरींमध्ये, तलावांमध्ये पोहायला शिकताना दिसतात, मस्ती करताना दिसतात. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण पाण्याचं अस्तित्व फक्त गरजेपुरतं आहे असं म्हणण्यात तरी काय मजा आहे? मजा तेव्हा आहे ते जेव्हा पाणी आनंद, सुख देतं. एखादा समाज, एखादी संस्कृती सुखी आहे ते कशावरून ओळखायचं सांगता येईल? सोपं आहे. तिथं जर खळखळणारं पाणी असेल, त्या पाण्यात डुंबणारी, मनसोक्तपणे उड्या मारणारी लेकरं असतील, तर तो समाज, ती संस्कृती नक्कीच सुखी आहे हे कळतं. माझ्या स्वप्नातलं हे गाव असंच सुखी है. वाह 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 वाह, क्या बात है. कितनी खूबसूरत चिट्ठी लेके आए आप. पोस्टमैन काका, मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ. आपने वर्कटवारी की बात करी, तो मेरे पास भी एक छोटा सा उदाहरण है आपको लोगों को दिखाने के लिए कि जैसे कि इत्तेफाक से वो वहीं की कहानी वर्कटवारी की. हाँ, कि वर्कटवारी में जैसे आपने बताया पानी आ गया है. मई के महीने में भी पानी है, मतलब आज की बात कर रहा हूँ मैं. और उसी इलाके में नज़दीक 30 किलोमीटर दूर एक गांव है. वहाँ पे उतनी ही बारिश होती है जितनी वर्कटवाड़ी में होती है, लेकिन वहाँ की स्थिति क्या है, एक हैंडपंप के ज़रिए हम आपको फ़र्क बता सकते हैं. देखिए. देखिए, एक जगह वर्कटवाड़ी में महिला एक हैंडपंप मारती और पानी शुरू हो जाता है. वो आसानी से अपना मटका भर लेती है. और जो नज़दीक का गांव है 30 किलोमीटर दूर, उतनी ही बारिश उसको भी मिलती है, लेकिन वहाँ इसी महीने में वो महिला बेचारी हैंडपंप मार रही है, लेकिन उसमें पानी नहीं आ रहा है. लेकिन खुशी की एक बात मैं बताऊँ कि वही गाँव जहाँ इस वक्त पानी नहीं है, इस साल उस गाँव ने बहुत मेहनत की है. अच्छा. और अच्छा काम किया है. तो हमें पूरी उम्मीद है कि इस साल जब बारिश होगी तो ये गांव भी पानीदार हो जाएगा. म्हणजे महाराष्ट्र प्रत्येक गाव असं व्हावं. हो, बिल्कुल सही. और इतनी खूबसूरत चिट्ठी लाया आप पोस्टमैन काका, बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. धन्यवाद. गेल्या 5 आठवड्यांप्रमाणे या 6व्या आठवड्यातही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019च्या शेवटच्या ईश्वर चिठ्ठीसाठी देश विदेशातून जलमित्रांनी 52 लाख रुपये गावांच्या मदतीसाठी स्नेहालयापर्यंत पोहोचवले. या निधीमधून 52 गावांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी काढली गेली आहे. अशा रीतीनं गेल्या 6 आठवड्यात मिळून 3,32,00,000 रुपये जमा झालेत आणि त्यामधून 332 गावांना मशीनच्या कामासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. स्नेहालय टीमही आता उरलेल्या गावांपर्यंत मशीन्स पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस काम करते आणि गावांमध्ये पोहोचणाऱ्या मशीन्समुळे जलसंधारणाच्या कामांना चांगलाच वेग आलाय. त्यामुळे गावांमध्ये उत्साहाला उधाण आलंय. उन सभी गांव को बधाई जिन्हें मशीन की मदद मिली है, और उन सारे जल मित्रों का बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने इतना दिल खोल के मदद की है. इस साल 3.25 करोड़ से ज़्यादा की रकम जल मित्रों के द्वारा इकट्ठा हुई. मैं आपको बता नहीं सकता कि आपके भेजे हुए एक रुपए का
क्या महत्व है, और हम सबको इस बात की खुशी है कि हमें इस कोशिश में अपना योगदान देने का एक मौका मिला है। लेकिन दोस्तों, अफसोस, ये इस साल की आखिरी ईश्वर चिट्ठी थी। हमें मालूम है कि बहुत सारे लोग अभी भी योगदान देना चाहते हैं, पर हमें ईश्वर चिट्ठी को यहीं बंद करना पड़ा क्योंकि ईश्वर चिट्ठी में नाम आने के बाद गांव तक मशीन्स पहुंचाने के काम में भी समय लगता है। आज तक जितना भी आपका पैसा आया है वो सब गांव तक मशीन्स पहुंचाने के काम में इस्तेमाल हो जाएगा। और दोस्तों, जिस शिद्दत, जिस जज्बात के साथ स्नेहालय ने ये काम किया है उसकी दाद देनी पड़ेगी। गिरीश जी एंड द एंटायर स्नेहालय टीम, हैट्स ऑफ टू यू। तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा। दोस्तों, आज स्नेहलता और प्राजक्ता हमारे साथ जुड़े इतनी अच्छी कहानियां लेकर आए। चलिए उन्हीं से सुनते हैं कि उनका सफर कैसा रहा। हा आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा। आपण इथे आलो, रमलो, खरं तर जगलो। इथून आता जावंसच वाटत नाही। जावंसं वाटत नाही, पण तरीही जावं तर लागेलच। पण आम्ही इथून जाताना नक्की काय शिकलो, इथून काय घेऊन जात आहोत, हे तुम्हाला मला सांगायला नक्कीच आवडेल। आज हा माझा महाराष्ट्राचा दुष्काळ मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघता आला, तो अनुभवता आला। आम्ही खरंच त्या प्रवासात खूप काही शिकलो, खूप काही अनुभवायला मिळालं। रेंज फॉरेस्ट ऑफिसर आपले वनराज पाटील दादा, आपल्या या 2 सैनिक मुली यांनी काय मला दिलंय जाता जाता, तर त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत आपण हरत नाही तोपर्यंत पराभव होत नाही। या सगळ्यासाठी आमिरजी आणि किरणजी, तुमचे खूप खूप धन्यवाद। स्नेहलता और प्राजक्ता, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया। तो दोस्तों, इस साल के वाटर कप के सफर में कुछ ही दिन बाकी हैं। अगले हफ्ते तूफान आलया का एपिसोड आखिरी एपिसोड होगा। हाँ, दुख हो रहा है मुझे। हाँ, वील मिस इट। लेकिन चलिए इस आखिरी एपिसोड को हम और भी ज्यादा यादगार बनाने की कोशिश करते हैं। मिलते हैं अगले हफ्ते।